झी 24 तास एक पाऊल पुढे। दहशतवादी हिंसाचाराने कायम अस्वस्थ असलेले पाकिस्तानी नागरिक आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत। पाकिस्तानात पहिल्यांदाच लोकशाही सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला, त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आहे। आसिफ अली झरदारी यांचा पीपीपी, नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इम्रान खान यांचा तेहरीक ए इन्साफ या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे। मतदानाच्या वेळी होणाऱ्या घातपातांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। जनमताचा कौल त्रिशंकू असेल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी केलाय। मात्र माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग एन या पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळेल अशी शक्यताही काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये 342 जागा आहेत, त्यापैकी 272 जागांसाठी आज मतदान होते। 8,60,00,000 मतदार 4,670 उमेदवारांचं भवितव्य आज निश्चित करतील, तर 4 प्रादेशिक विधिमंडळांसाठी 11,000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज पाकिस्तानात मतदान होतं। या संदर्भात आपण पाकिस्तानमधील प्रश्नांचे अभ्यासक जतीन देसाई यांच्याकडून अधिक तपशील जाणून घेऊया। देसाई सर, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। पाकिस्तानमध्ये आज मतदान होत आहे, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीला एक थोडंसं वेगळं महत्त्व सुद्धा आहे। अधिक काय सांगाल? निश्चितच आज पाकिस्तानमध्ये अभूतपूर्व अशा स्वरूपानं निवडणूक होत आहे। या निवडणुकीचं महत्त्व एका वेगळ्या दृष्टीने आहे की पहिल्यांदाच एका लोकशाही सरकारने 5 वर्ष पूर्ण केलं आणि ती लोकशाही सरकार दुसऱ्या सरकारला सत्ता सुप्रत करणार आहे। पाकिस्तानमध्ये गेल्या याच्यात एक घटनेत दुरुस्ती करण्यात आली आणि त्याप्रमाणे मध्यंतरीचा इंटरिम जो काही पिरियड असतो त्यात केअरटेकर गव्हर्नमेंट अशा स्वरूपानं सरकार असतं आणि त्या स्वरूपानं केअरटेकर गव्हर्नमेंट आहे आणि केअरटेकर गव्हर्नमेंटची जबाबदारी असते की 90 दिवसाच्या आत निवडणुका पार पाडाव्यात। त्या स्वरूपानं आज निवडणुका होत आहे आणि प्रचंड भीतीच्या वातावरणात, कारण सरळ सरळ तेहरीक ए तालिबान पाकिस्तान नावाचं जे काही आतंकवादी संघटन जे आहे त्या आतंकवादी संघटनांनी लोकांना धमकी दिली आहे की लोकांनी निवडणुकीत मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर निघू नये, घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात व्हायलन्स करण्यात येणार अशा स्वरूपाने धमकी दिली आहे। आणि त्या मिलिटरी ऑर्गनायझेशनचा जो प्रमुख आहे हकीमुल्ला महसूद म्हणून, त्याने तर म्हटलं की मी स्वतः बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा हे 2 जे प्रांत आहेत त्या 2 प्रांतात हिंसाचाराची जबाबदारी घेणार आहे आणि इतर 2 जे काही प्रांत आहेत, कारण पाकिस्तान आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे 4 प्रांताचा बनलेला आहे, त्या 2 प्रांतात इतर कमांडर जबाबदार घेतील। अशा भीतीच्या वातावरणात प्रचंड म्हणजे जवळजवळ 6 लाख पोलीस आणि लष्कराचे जवान निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्या एवढ्या मोठ्या सिक्युरिटीच्या मध्ये हे आज मतदान होत आहे। आणि कुठेतरी आपण ज्या स्वरूपानं म्हटलं की 3 जे काही महत्वाचे राजकीय पक्ष आहेत त्यात पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, त्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज शरीफ यांचा गट आणि पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ इम्रान खान यांचा पक्ष उघडपणे म्हणजे पाकिस्तानात या निवडणुकीत कुठल्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही। त्रिशंकू अशा स्वरूपानंच तिकडे लोकांचा निकाल येणार आहे आणि त्या त्रिशंकूमध्ये कशा स्वरूपानं निवडणुकीचा निकाल आल्यानंतर कशा स्वरूपानं गठबंधन होत आहे ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे। पण या क्षणी अशा स्वरूपानं म्हणता येईल की सगळ्यात पुढे जे आहे ते नवाज शरीफ यांचं आहे आणि इम्रान खानला देखील प्रचंड प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि इम्रान खान नवाज शरीफचे किती मतं खाणार त्यावर देखील लोकांचं लक्ष राहणार। नक्कीच देसाई सर, आणि आज किती टक्के मतदान होतंय, नागरिक कसा प्रतिसाद देत आहेत निवडणुकीला, त्यावर पण बरेच काही अवलंबून आहे। तुम्ही माहिती दिलीत, विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद। आज पाकिस्तानमध्ये मतदान होतंय आणि या निवडणुकीला वेगळं महत्त्व आहे म्हणजे पहिल्यांदाच तिथल्या लोकशाही सरकारनं 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे आणि या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू अवस्था असेल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।